भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या जे तणावाचं वातावरण सुरू आहे याला युद्ध म्हणायचंय का? भारतामध्ये जेव्हा युद्ध सुरू होतं ते कोण जाहीर करतं? भारत पाकिस्तानच्या या तणावाच्या दरम्यान तुमच्या आमच्या कानावरती सातत्यानं काही शब्द पडतात. एस्केलेशन, डेस्केलेशन या शब्दांचा अर्थ नक्की काय? या सगळ्याच शब्दांचा अर्थ जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत कर्नल सतीश ढगे सर, त्यांच्याकडून. सर, भारत आणि पाकिस्तानमध्ये जो सध्या तणाव आहे याला युद्ध म्हणायचं का आणि भारतामध्ये युद्ध कोण जाहीर करतं? मुळात अधिकृतरित्या युद्ध जे आहे अजूनही भारत सरकारनं त्या ठिकाणी जाहीर केलं नाही आणि आतापर्यंतचा इतिहास जर पाहिला तर पाकिस्तान सोबत जी युद्ध झाली या कुठल्याही युद्धामध्ये अधिकृतरित्या युद्धाची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली नव्हती. भारताचं कॉन्स्टिट्यूशन जर आपण लक्षात घेतलं तर त्यामधलं फक्त एकच कलम आहे, ते म्हणजे आर्टिकल 352, ज्यामध्ये एक प्रकारे राष्ट्रीय आणीबाणी कशा प्रकारे लागू करता येते याविषयी ते कलम आहे आणि त्यामध्ये युद्ध किंवा युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये अशा प्रकारची आणीबाणी लागू करता येते अशा प्रकारचं मेन्शन आहे. आणि जर खरोखरच अधिकृतरित्या युद्धाची घोषणा त्या ठिकाणी करायची असेल तर राष्ट्रपती महोदया, ज्या सुप्रीम कमांडर ऑफ आर्म फोर्सेस, सरसेनापती मानल्या जातात आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या, त्यांच्या माध्यमातून अधिकृतरित्या ही घोषणा केली जाते. पण राष्ट्रपती महोदयांनी अशा प्रकारची घोषणा करण्याच्या आधी आपलं जे केंद्र सरकार आहे त्या केंद्र सरकारच्या कॅबिनेटचं रिकमेंडेशन तशा प्रकारे असावं लागतं आणि त्या आधारावरच राष्ट्रपती महोदया तशा प्रकारची घोषणा करू शकतात. मुळातच हा सगळा थेरॉटिकल कॉम्पोनंट आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता कधीही अधिकृतरित्या युद्धाची घोषणा झाली नाही. 1971चा असो, 1999 असो, 1965 असो किंवा 1962 असो, या सगळ्याच कंडिशनमध्ये कधीही अधिकृतरित्या युद्धाची घोषणा त्या ठिकाणी झाली नाही. पण अधिकृतरित्या युद्धाची घोषणा जरी झाली नसली तरी ज्या प्रकारचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आपल्याला हासिल करायचे आहेत, ज्या प्रकारचे एक प्रकारचं स्पेशल मिलिटरी ऑपरेशन आपण दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सुरू केलेलं आहे, त्यासाठी कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याची आपल्या आर्म्ड फोर्सेसची तयारी आहे. हे मागच्या 3 दिवसाच्या आपल्या एक्सपिरियन्सवरून, अनुभवावरून आपल्याला सांगता येईल. सर, अलीकडच्या काळामध्ये पाकिस्तान एस्केलेशन करते, भारत देखील एस्केलेशनच्या मूडवरती जातोय. डिस्केलेशन करणं गरजेचं आहे असं सातत्यानं बोललं जातं. मात्र एस्केलेशन आणि डेस्केलेशन म्हणजे नक्की काय? एस्केलेशन म्हणजे युद्धामध्ये कशा प्रकारे जे आपले ॲडव्हर्सरी आहेत किंवा जे एनिमी नेशन आहे कशा प्रकारे युद्धखोरीच्या कारवाया करतोय आणि कशा प्रकारे लो इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट पासून ते मीडियम इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट आणि त्याहून हाय इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्टमध्ये कन्वर्ट होतं, याला आपण एस्केलेशन म्हणतो. म्हणजे सुरुवातीला फक्त काही चौक्यांवर त्या ठिकाणी क्रॉस बॉर्डर फायरिंग केली जात असेल किंवा सुरुवातीला फक्त ड्रोन हल्ले त्या ठिकाणी केले जात असतील तर हा एक प्रकार आहे. आणि हळूहळू याला वाढवत नेण्यासाठी जर तुम्ही मिलिटरी टार्गेट्सवर हल्ला करत असाल, सिव्हिलियन टार्गेट्सला त्या ठिकाणी अटॅक करत असाल, फायटर जेटचा त्या ठिकाणी वापर करत असाल, तुमचं सैन्य हे आंतरराष्ट्रीय सीमा किंवा LOC क्रॉस करून भारतामध्ये त्या ठिकाणी येत असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टीमधून जे आहे या युद्धाचं एस्केलेशन त्या ठिकाणी होत असतं. एस्केलेशन म्हणजे जे आहे युद्ध कसं भडकतंय या अँगलनं आपल्याला पाहता येईल. आणि डी एस्केलेशन म्हणजे हा जो वाद आहे, ही जी युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, हा जो संघर्ष आहे तो कसा निवळता येईल यासाठी केले गेलेले प्रयत्न, यासाठी केली गेलेली चर्चा, यासाठी जे आहे वेगवेगळ्या माध्यमातून हे युद्ध सदृश्य परिस्थिती आणि संघर्षाची परिस्थिती निवळण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे डी एस्केलेशन असं आपल्याला म्हणता येईल. सर, भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान 1971 साली एक युद्ध झालं होतं. त्यावेळेस डिस्केलेशनची प्रोसेस नक्की कशी झाली होती? मुळात 1971ला डिएस्केलेशन करण्यासाठी आपण आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह, त्याची पार्श्वभूमी जर आपण समजून घेतली तर ईस्ट पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश जो होता त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय केल्यामुळेच तिथल्या जनतेनं एक प्रकारे उठाव केला होता आणि वेस्ट पाकिस्तान म्हणजे आजचं पाकिस्तान हा जबरदस्त त्यांच्यावर दबाव करत होता. भारत त्यांच्या ईस्ट पाकिस्तानच्या भूमिकेला जो आहे सपोर्ट करत होता आणि म्हणून पाकिस्ताननं जे आहे सर्वात पहिले भारतावर हल्ला केला. भारतावर हल्ला केला म्हणून जे आहे आपण त्याला रिटॅलिएट केलं आणि अल्टिमेटली या सगळ्या युद्धामधून बांगलादेशची निर्मिती झाली. या सगळ्या युद्धामध्ये 93,000 सैनिक जे आहे भारतासमोर सरेंडर झाले. खरं म्हटलं तर पाकिस्तान जो आहे याच्यामध्ये पूर्णपणे हरला होता. म्हणूनच एक प्रकारे मध्यस्थीमुळे पाकिस्तानला शरणागतीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. म्हणूनच जनरल नियाझी यांनी हात वर करून 93,000 सैनिकांनी जे आहे सरेंडर केल्याचं चित्र हे सगळ्या जगासमोर त्या ठिकाणी आलं. आणि त्याच नंतर 1972च्या शिमला कराराच्या अनुसार आपण हे सैनिकही त्या ठिकाणी वापस पाठवले. आपण जो ताब्यात घेतलेला भाग होता तोही त्या ठिकाणी वापस पाठवला आणि एकूणच या प्रकारे जे आहे हे युद्ध त्या ठिकाणी निवळलं. पर से यासाठी युद्ध कमी करण्यासाठी कोणी विशेष प्रयत्न केले नाही, कारण भारत त्यावेळेस डॉमिनंट पोझिशनमध्ये होता आणि बांगलादेशची निर्मिती झाली होती. तर हे होते कर्नल सतीश ढगे सर. सर, या महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुमचे खूप खूप आभार.